परत एकदा आपण प्राचीशी बोलूया. प्राची, जेव्हा हा दरोडा या 6 दरोडेखोरांनी या दुकानावरती टाकला तेव्हा तिथे कुठला सुरक्षा रक्षक तिथे उपस्थित होता का? काही सुरक्षा व्यवस्था तिथे होती का? विशाल ज्वेलर्सचं हे शॉप आहे, त्याच्यामुळे मालक आणि तिथला दुकानाचा जो सुरक्षा रक्षक आहे तो तिथे होता. मात्र दुकानदारांनी विरोध करायचा प्रयत्न केलेला होता. त्यावेळेला दमदाटी ह्या चोरांनी तिथे केली. त्यांच्याकडे जी हत्यारं होती त्यांचा वापर केला त्यांनी आणि त्यानंतर या दुकानदाराला मारहाण सुद्धा त्यांनी केली आणि त्यामुळे हे संपूर्ण लोक निष्प्रभ ठरले तिथे. तिथला एक सेल्समन जो आहे त्याच्याशी जेव्हा आम्ही बोललो त्यावेळेस सेल्समननी सुद्धा असं सांगितलं की मला सुद्धा या चोरांनी मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मी ग्राहक आहे असं सांगितल्यानंतर त्यांनी मला एका बांधून ठेवलं आणि त्यानंतर तिथे जो मुद्देमाल आहे संपूर्ण सोनं आहे किंवा पैसे आहेत तो लुटण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर हे संपूर्ण दरोडेखोर जेव्हा तिथनं बाहेर पडले, त्यांच्या गाड्या होत्या, गाड्यांच्या नंबर प्लेटला ग्रीस लावलेलं होतं त्यांनी, जेणेकरून या गाड्या ओळखता येऊ नयेत. त्या गाड्यांवरनं पसार होण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि दुकानदार त्या दुकानातनं पळत बाहेर आला चोर चोर असं ओरडत आणि त्यावेळेला नागरिकांनी गडबड केली आणि नागरिकांमुळे ह्या संपूर्ण चोरांना पकडण्यामध्ये यश मिळालं. विशाल, पण जो काही मुद्देमाल त्यांनी लुटला या दुकानात जाऊन तो काही पोलिसांच्या ताब्यात येऊ शकलाय का? म्हणजे तो सगळा मुद्देमाल घेऊन ते फरार झाले? विशाल, 6 लोक होते हे एकूण आणि त्या 6 पैकी 2 लोकांना पकडण्यामध्ये यश मिळालेलं आहे. या 2 लोकांकडे जी सोन्याची दागिने त्यांनी जे पळवलेले होते, जी काही कॅश त्यांनी पळवलेली होती ती या दोघांकडची जी होती ती हस्तगत केलेली आहे पोलिसांनी. दुकानामध्ये ज्यावेळेला नागरिक त्यांना घेऊन आले त्यावेळेलाच ही संपूर्ण कॅश हस्तगत करण्यात आली आणि त्यानंतर ह्या दोन्ही चोरांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे जे दागिने आहेत किंवा कॅश आहे ती संपूर्ण पोलिसांना मिळालेली आहे. मात्र इतर 4 जण जे पळून गेलेले आहेत त्यांच्याकडे त्यांनी किती दागिने पळवलेले आहेत, किती सोनं पळवलेलं आहे याबाबत माहिती मिळू शकत नाहीये आणि ज्या वेळेला या दोघांकडनं चौकशी करून पोलीस त्यांचा शोध घेतील त्यावेळेलाच नेमकी माहिती कळू शकेल. विशाल, परत एकदा आपण या दृश्यांवरती नजर टाकूया. आपल्याला एकूण ही सगळी दृश्य बघितल्यानंतर आपल्या अंगावर आपल्याला विचलित करणारी ही दृश्य, कारण या दरोडेखोरांनी 6 दरोडेखोर होते आणि ते या महेंद्र ज्वेलर्स मध्ये घुसले. लक्ष्मी रोडवरती तसं पाहायला गेलं तर सोमवारी सगळी दुकानं बंद असतात, पण महेंद्र ज्वेलर्स त्यावेळी सुरू होतं. एक सुरक्षा रक्षक, एक सेल्समन, दुकानाचे 2 मालक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि 6 लोक आतमध्ये घुसल्यानंतर त्यांनी जबरदस्त या दुकान मालकांना मारहाण केली. त्याचबरोबर तिथला जो सेल्समन होता त्याला बांधून ठेवलं. कशा प्रकारची ती मारहाण त्यांनी केलेली आहे हे आपल्याला या दुकानाच्या मालकांकडे बघितल्यानंतर लगेचच लक्षात येईल. रक्तबंबाळ झालेली आहेत हे दुकानाचे दोन्ही मालक आणि भर दिवसा पुण्यामध्ये ही दरोड्याची घटना घडलेली आहे. याबद्दल पुन्हा एकदा बोलूयात प्राचीशी. प्राची, परत एकदा सांगशील काय नक्की ही सगळी घटना घडली? विशाल, भर दिवसा दुपारी 3च्या सुमारास घडलेली ही घटना आहे. पुण्यातल्या लक्ष्मी रोडवरती पत्र्या मारुती चौक जो आहे त्या चौकाच्या समोर हे महेंद्र ज्वेलर्स नावाचं दुकान आहे आणि या दुकानामध्ये भर दिवसा 6 दरोडेखोर घुसले आणि त्यानंतर त्यांनी इथल्या दुकानदारांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे काही हत्यारं होती, चॉपर आणि गन होती त्यांच्याकडे. त्या गनची भीती दाखवून त्यांनी हे दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. इथलं संपूर्ण सोनं आणि पैसे हस्तगत केल्यानंतर हे दरोडेखोर जे आहेत ते तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते आणि पळून जाण्याचा प्रयत्न प्राची, मी जरा तुला थांबवतोय. आपल्या बरोबर मोतीचंद राठोडे, सिनियर पीआय, आपण त्यांच्याशी बोलूयात. राठोड साहेब, काय माहिती मिळते या सगळ्या घटनेबद्दल? कोण आहेत हे दरोडेखोर, काही कळू शकले का? लक्ष्मी रोडवर महेंद्र ज्वेलर्स ठिकाणी यांनी 7 ते 8 जणांनी दरोडा टाकला. त्यांच्याकडे अग्निशस्त्र होती, डोक्यात मारलं, त्यामुळे जखम झालेली आहे. त्यांना पुन्हा हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं आहे. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना पाठलाग केला. जागेवरच एकाला पकडलेला आहे, दुसऱ्याला विजय टॉकीज जवळ पकडलेला आहे आणि त्यांच्याकडून दागिने जे पळवण्यात आले होते ते रिकव्हर करण्यात आलेले आहेत. आतापर्यंत 2 आरोपी अटक केलेले आहेत. पुढील आरोपीसाठी आम्ही प्रयत्नवादी आहोत आणि त्यांना लवकरात लवकर पकडण्यात येईल यासाठी प्रयत्न चालू आहेत. या ठिकाणी आमच्या वरिष्ठांनी भेट दिलेली आहे. आपण ऍडिशनल सीपी साहेब, त्याचप्रमाणे डीसीपी साहेब, क्राईमची टीम आणि आम्ही सध्या या ठिकाणी आम्ही गुन्हेगारांच्या मागावर आहोत. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल राठोड साहेब. भर दिवसा पुण्यामध्ये ही घटना घडलेली लक्ष्मी रोडवरची घटना आहे. महेंद्र ज्वेलर्सवरती 6 दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला होता, ज्यामध्ये हा दरोडा टाकत असताना 2